नमस्कार। आज आपण साधनास फूड चॅनल मध्ये वेज पनीर बिर्याणी करणार आहोत आणि श्रद्धा आपल्याला दाखवणार आहे की ही वेज पनीर बिर्याणी कशी करायची। तर दाखवणार ना श्रद्धा? हो, चला तर आता बघूया आपण। श्रद्धा, आता पुढील कृती काय करणार आहेस तू? मी आता जे आपल्याकडे भाज्या आहेत त्या सगळ्या मॅरिनेट करून घेणार आहे। त्यामध्ये पहिला आपण घेणार आहोत बटाटा, नंतर आहे शिमला मिरची, त्यानंतर आहे फरसबी, नंतर आपण गाजर घेणार आहोत, त्याच्यानंतर आपण फ्लॉवर घेणार आहोत आणि हा मटार आहे तो पण घेणार आहोत। अशा प्रकारे आपण सगळ्या भाज्या घेतलेल्या आहेत। आता आपण त्यामध्ये आलं लसूण पेस्ट 2 चमचे घालणार आहोत। आलं लसूण पेस्ट बारीक करून घेतली आहे का? हां, पहिली आलं लसूण पेस्ट बारीक करून घ्यायची लॅमिनेटसाठी। त्याच्यानंतर मग आपल्याला जे लागणार आहे दही ते पण त्याच्यामध्ये मिक्स करणार आहोत। किती चमचे दही घेतलं आहे? दही आपण 4 चमचे टाकणार आहोत। सध्या सुरुवातीला 4 चमचे घ्यायचे, नंतर मग जेवढा आपल्याला लॅमिनेट करताना मिक्स करते 4 चमचे दही आपण मॅरिनेट करण्यासाठी घेतलेलं आहे। थोडंसं यामध्ये मीठ घालायचं आहे। आता आपण मॅरिनेट करणार आहोत सगळे जे इन्ग्रेडियंट घेतलेले आहेत ते। आपण 20 ते 25 मिनिटं जे मॅरिनेट करणार आहोत ते करून ठेवूया। आपण आता या भाज्या मॅरिनेशन करून ठेवलेल्या आहेत ना? होय। आता आपण अर्धी वाटी तेल घेऊया, जेणेकरून आपला जो कांदा आहे तो आपल्याला परतताना येईल। हा कांदा आपण तळून घ्यायचा आहे ना? हो, हा कांदा आपल्याला तळायला लागेल बिर्याणीसाठी, तो आपण आधी तळून घेऊ। म्हणजे तळलेला कांदा वापरणार आहोत आपण? येस, तळलेला कांदा आपण बिर्याणीसाठी वापरणार आहोत। कांदा आपला छान प्रकारे लाल करून घेतलेला आहे। आता आपण तेल घेतलेलं आहे। आता आपण त्यामध्ये हे पनीर आहे ते परतून घेऊया। पनीर असं कुरकुरीत व्हायला पाहिजे ना थोडं? हो, कुरकुरीत व्हायला हवे पनीर। आपल्या बिर्याणीचा आजचा महत्त्वाचा पदार्थ म्हणजे पनीरच आहे। आता त्यामध्ये आपण चिमूटभर मीठ वरून घालणार आहोत। त्यामध्ये लाल तिखट, बघा किती सुंदर प्रकारे आपल्याला मिरची पावडर घातली आणि नंतर काय? आता आपल्याला आहे गरम मसाला। खूप सुंदर प्रकारे पनीर वेगवेगळ्या प्रकारामध्ये परतून घेतोय का आपण आता हे? हो, ते अशी त्याप्रमाणे चव पण लागते ना, म्हणून आपण आधी परततानाच आपल्याला लाल तिखट आणि गरम मसाला टाकायचा। एक चमचाभर दही घालून पनीरला परत
परतून घेऊया. पनीर छानच परतलं गेलं आहे. त्या दह्यामुळे त्याला एक वेगळा स्वाद पण येत आहे. आता पुढचं काय क्रिया करायची आहे आपल्याला? आता आपल्याला बिर्याणीसाठी जो मसाला आहे तो करून घ्यायचा आहे. सर्वप्रथम आपण जे तेल आहे लागणार आहे ते घेणार आहोत. आता आपण जिरे आणि धने आहे ते टाकलेले आहेत. जिरे, मोहरी आणि धने टाकले. त्याच्यानंतर ही धने पावडर आहे. त्याच्यानंतर आपण कांदा घेणार आहोत. कांदा पण बारीक चिरलेला आहे. हो, कांदा पण बारीक चिरूनच आपल्याला कांदा आता छान परतायचा आहे ना आपल्याला. हो, लाल कांदा होईपर्यंत. आता छान प्रकारे परतून घ्यायचा आहे. आता आपण आलं लसूण पेस्ट आहे ती टाकणार आहोत. आता कांदा परत असतानाच त्यामध्ये अर्धी वाटी जो टोमॅटो आहे तो आपण घालून घेऊया. टोमॅटो पण त्यामध्ये परतायचा आहे ना आपल्याला बारीक. हो, कांद्यामध्येच बारीक टोमॅटो सुद्धा आपण परतून घ्यायचा आहे. कांदा आणि टोमॅटो परतून झालेला आहे. त्यानंतर आपण एक चमचा हळद टाकलेली. नंतर धने पावडर, नंतर मग गरम मसाला टाकायचा आहे. त्यानंतर आपण जो हा बिर्याणी मसाला आहे तो 1 चमचा घ्यायचा आहे. नंतर लाल तिखट आपल्याला टाकायचं आहे. आता हे सुद्धा आपण पूर्ण एकजीव करायचं आहे. मसाला आता एकदम छान एकजीव परतून घेतला आहे. आता मसाला परतून झाला आहे या सुंदर प्रकारे. आता आपण त्यामध्ये जे मॅरिनेट केलेल्या भाज्या होत्या त्या मिक्स करणार आहोत. भाज्या छानच मॅरिनेशन झालेल्या आहे. हे तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपण मसाला तयार करतोय मॅरिनेट केलेल्या भाज्यांसोबत. या सगळ्या आपल्या व्हेजेस आपण यामध्ये टाकून परतून घेतल्या आहेत बघा छान. आणि त्याचा स्वादही खूप छान येतो आहे. या बिर्याणीच्या पनीर बिर्याणी करत असताना केलेल्या यामधल्या ह्या व्हेजेस आहेत. आता छान प्रकारे भाज्या आपल्या परतून झालेल्या आहेत. आता आपण त्यामध्ये अर्धी वाटी हे पाणी आहे ते आपण घालणार आहोत. त्याच्यानंतर जे मीठ आहे त्याच्यामध्ये जे मीठ आहे ते आपण मिक्स करणार आहोत. आणि आपण आता वाफेवरती त्याच्या भाज्या आहेत, व्हेजीस आहेत, त्या आपण शिजवणार आहोत. हे बघू शकता तुम्ही की आता आपण वाफेवरती भाज्या शिजवायला घेतलेल्या आहेत. आता आपल्या भाज्या एका बाजूला तयार होत आहे. तोपर्यंत आता आपण काय करायचं आहे? आता तोपर्यंत आपण जो राईस आहे तो आपण शिजवून घेऊया. सर्वप्रथम काय करायचे त्याच्यासाठी? आता आपण येते का? हो. सर्वप्रथम आपण 4 वाटी पाणी गरम करून घेऊया.
आता आपण 2 चमचे यामध्ये तूप घालूया. आता आपण यामध्ये तमालपत्र घालूया आणि तुम्ही बघू शकता हा जो गरम मसाला आहे तो पण त्यामध्ये. गरम मसाल्यामध्ये मोठी विलायची आहे, दालचिनी आहे आणि लवंग आहे आणि स्टार फूल आहे. आता आपण हे सगळे गरम मसाल्याचे प्रकार भातासाठी वापरले आहेत, हो ना? हो. आता आपण भाताच्या प्रमाणानुसार त्यामध्ये मीठ घालूया. आता उकळलेल्या पाण्यामध्ये आपण जो हे तांदूळ आहे ते मिक्स करून घेऊया आणि 80% जो तांदूळ आहे तो आपल्याला शिजवायचा आहे. आता ह्या पाण्यामध्ये आपला हा राईस शिजून होणार आहे ना तयार? हो. त्यावर झाकण ठेवायचं आहे का? हो, झाकण ठेवायचं जेणेकरून तो चांगल्या प्रकारे शिजवला जाईल. पण वाफेवरती हा जो राईस आहे तो शिजवून घेणार आहोत. आता ही भाजी आपली शिजलेली आहे आणि आता आपण आपला शिजलेला भात आहे याचे आपण लेयर तयार करूया. आजच्या बिर्याणीचा आपला जो पनीर आहे, पनीर आपण जे तयार केले ते लावूया का आधी? हां, तो आपला मेन इन्ग्रेडियंट आहे ना. हां, तर ते आधी आपण लावून घेऊया. आता आपण कांद्याचे लेयर करूया. हा तळलेला कांदा आहे कुरकुरीत, तो आता त्याच्यावरती घातला आहे. आता त्यावरती काय घालणार आहोत आपण? आता आपण टोमॅटो घालणार आहोत त्यामध्ये. हां, हा बारीक चिरलेला टोमॅटो घातला आहे. आता आपण ही कोथिंबीरीची लेयर करूया. कोथिंबीर झाल्यानंतर, अरे वा, खूपच दिसायलाही सुंदर रंग आला आहे. आता कोथिंबीर नंतर आपण हा पुदिना टाकूया. पुदिना पण स्वादासाठी घातला आहे, जो बिर्याणीला छान स्वाद देतो. आणि त्यानंतर थोडंसं तूप घातलं आहे का त्यामध्ये? हो, थोडंसं तूप घालून घ्यायचं आहे त्यामध्ये. हलवायचं आहे ना. आता आपण परत हे जो राईस बनवलेला आहे तो आपण त्याच्यामध्ये परत डबल लेयर घालणार आहोत. या बिर्याणीवरती हा दुसरा लेअर चालू केला आहे. दिसायलाही खूप सुंदर रंग दिसत आहे बघा. आता आपण हा दुसरा लेअर तयार झाला आहे. हो. आता आपण या राईस नंतर जो आपला कांदा आपण परतून घेतलेला होता, तळलेला कांदा का? हो, तळलेला कांदा कुरकुरीत झाला आहे छान, तो त्या भातावरती घातला आहे. आता आपण टोमॅटो घालणार आहोत. अरे वा, खूप छानच रंग दिसत आहे भाताचा. सुंदर रंग, सुंदर रचना केली आहे बिर्याणीची. आता आपण पनीरचे क्यूब तयार केले आहेत ते घातलेत आपण. हो. हां, सुंदर. आता आपण त्यामध्ये पुन्हा एकदा कोथिंबीरचा लेयर करतोय. ते झाल्यावरती आपण पुन्हा एकदा पुदिनाचा लेयर सुद्धा करतोय. तुम्ही बघू शकता. खूपच छान दिसत आहे. आणि त्यामध्ये
त्यामध्ये तूप जे आहे हे गाईचं तूप वापरले आहे आपण ते या आपण घालणार आहोत. बिर्याणीसाठी. खूपच छान. आणि आपला जो बिर्याणी मसाला आहे बिर्याणी मसाला आहे तो पण आपण या राईसवर घातला आहे, बिर्याणी राईसवर, जेणेकरून ते बघायला पण छान वाटेल आणि त्याची चव पण सुंदर प्रकारे आपल्याला लागेल. आता आपण या बिर्याणीला 10 मिनिटं वाफेवरती झाकून ठेवूया, जेणेकरून बिर्याणी चांगल्या प्रकारे तयार होईल. मग ती खाण्यासाठी तयार होईल ना? हो, मग तुम्ही खाऊ चला शकता. चला तर आता बघूया आपण ही बिर्याणी आपली कशी तयार होतीये. पाहूया मंडळी, छान आपली पनीर व्हेज बिर्याणी तयार झाली आहे आणि त्याचे लेयरही खूप सुंदर तयार झाले आहेत. आता आपण श्रद्धाने केलेली ही पनीर बिर्याणी खाण्यासाठी सर्व करूया. आता आपण बिर्याणी सर्व करणार आहोत. बघा, बिर्याणीचे वेगवेगळ्या प्रकारचे लेयर्स तयार झाले आहेत. अगदी खमंग स्वादासकट ही पनीरची व्हेज बिर्याणी खूप सुंदररित्या तयार झाली आहे, जी खाण्यासाठी आपण आता सर्व करत आहोत. तयार झालेली आहे आता आपली व्हेज पनीर बिर्याणी. खूपच सुंदर. अशा प्रकारे आपली आज व्हेज पनीर बिर्याणी खूप सुंदर प्रकारे तयार झाली आहे, श्रद्धाने केली आहे. तर कशी वाटली तुम्हाला? आवडली तर सर्वांनी लाईक करा आणि शेअर करा आणि सगळ्यांनी आपल्या चॅनलला, साधनाज फूड चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.